नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजेच 2 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आज आपण पाहतोय आज ना बऱ्याच अशा गोष्टी इंटरेस्टिंग घडलेल्या आहेत, त्यामुळे रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण पाहतोय की सुरुवातीला तर ही सुमन काकू सायलीसाठी ना फ्रूट सॅलड घेऊन येते. आता सायली ते फ्रूट सॅलड खाते आणि म्हणते की वा प्रतिमा त्या किती छान बनवलं तुम्ही हे फ्रूट सॅलड. आणि सायलीला ते भयंकर आवडतं म्हणून सायली खाते. तर म्हणते की सायली म्हणते काय काय घातलं आहे यातमध्ये प्रतिमा त्या, कारण बाकी कोणाच्याही हाताला ना एवढी चव येत नाही. प्रतिमा त्या म्हणतात अगं नेहमीचीच तर चव आहे. आता सुमन काकू म्हणते अगं आईच्या हातची मायेची चव आहे ना, तर त्यामुळे सायली म्हणते खरंच खूप छान लागलं, खूप छान झाले. आणि सायली अगदी मनापासून खाते. प्रतिमा त्या आता मनात विचार करतात की मी केलेलं फ्रूट सॅलड सायली अगदी की मनापासून खाते आणि ती खाताना बघून मला असं वाटतं की तिचं फक्त पोटच नाही तर मनसुद्धा भरतंय. अशी दाद एका आईला फक्त तिच्या लेकीकडूनच मिळू शकते, असं प्रतिमा त्या बोलत असतात. आणि यातला बराचसा सीन आपण कालच्या भागामध्ये पाहिलेला असतो. आणि प्रतिमा त्यांच्या चेहऱ्यावर ती सुद्धा सायलीने फ्रूट सॅलड खाल्लं म्हणून एका आईच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तर तो आनंदाने समाधान आलेलं असतं. तर आता आपण पाहतोय पुढे. आता ही प्रिया हा सगळा सीन बघत असेल आणि तिला इतकं वाईट वाटत असताना की बस अक्षरशः खूप घाण तोंड करते. आता प्रिया काय करते, प्रतिमाकडे बघते तर प्रतिमाचं संपूर्ण लक्ष सायलीकडेच असतं, कारण सायली अगदी मनापासून प्रतिमाने केलेलं फ्रूट सॅलड खात असते. आता हे बघून प्रिया जळते ना आणि प्रिया लगेचच म्हणते आई बाद झाला ना हेड मसाज, मी ना जाऊन झोपते आता, असं म्हणते आणि रागारागाने उठून तिच्या खोलीमध्ये तंतनत निघून जाते. आता प्रिया तिथून निघून गेल्यानंतर सायली म्हणते प्रतिमा त्या आज तर तुम्हाला प्रियाच्या बाबतीत मायलिकीचं नातं जाणवलं का? प्रतिमा त्या म्हणतात नाही ग, अजिबातच नाही जाणवलं. आणि म्हणतात की आम्हा दोघींमध्ये ना खरंच खूप अंतर आहे ग सायली, आणि मी उगाच ते पार करण्याचा प्रयत्न करते, मला असं वाटतंय ग. आणि प्रतिमा त्या निराश झालेल्या असतात आणि पुढे म्हणतात की जाऊ दे मग आता हे सुमन काकू म्हणते वहिनी मी ही तेलाची वाटी आत नेऊन ठेवते. प्रतिमा त्या म्हणतात अगं तेल आहे त्यात, तन्वीने पूर्ण तेलसुद्धा लावून घेतलं नाही. आणि त्यांच्या अचानक लक्षात येतं, म्हणतात सायली तू ये ना, ये बस इथे मी तुला तेल लावते आणि संपवते, ये. आता सायली खूप खुश होते आणि म्हणते चालेल ना, म्हणून लगेचच सायली प्रतिमा त्यांच्या पुढे बसते. आता केसातल्या पिना वगैरे काढते आणि आता प्रतिमा त्या तिला छान तेल लावत असतात. सायली म्हणते खरं तर प्रियाला बघून माझी सुद्धा खूप इच्छा झाली होती, पण मग नंतर म्हटलं तुम्हाला उगीच त्रास नको. तर प्रतिमा त्या म्हणतात लेकीच्या केसांना तेल लावायला आईला कधी त्रास होतो का ग? तू आई झालीस ना की मग तुला कळेल. आता सुमन काकू सोप्यावर बसून हसत असतात आणि सायली आणि प्रतिमा दोघीही 1 मिनिटांना दोघीही अगदी मग्न होतात. म्हणजे प्रतिमा त्या तेल लावण्यात आणि सायली तेल लावून घेण्यात. आणि त्या दोघींना सुद्धा असं अचानक वाटतं की हे अगोदरही काहीतरी घडले. सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्ही अगोदरही मला असं तेल लावून दिलेत का? प्रतिमा त्या म्हणतात नाही ग, पण मला आता असं वाटलं खरं की आधी कधीतरी हे घडलंय म्हणून. आपल्याही सुद्धा आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी घडतात ना. तर आता आपण पाहतो की पुढचा सीन तो म्हणजे साक्षीचा. आता इथे साक्षी जी आहे तर ती गाडीमध्ये असते आणि ती फोन करत असते प्रियाला. आता ही प्रिया तर तिच्या रूममध्ये जाऊन आराम करत असते. आता फोन उचलते तर साक्षी म्हणते प्रिया मी थोड्या वेळात तुझ्या घरी येते, मला सचिनला भेटायचे, तू तिथलं मॅनेज कर. प्रिया म्हणते अगो तू जर काही वेळीबिडी झाली आहेस का? साक्षी म्हणते मी सगळं फुकटात मागत नाही आहे तुझ्याकडे, तुझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केलेत मी. आता प्रिया म्हणते साक्षी अगं मी माझ्या घरामध्ये नाही आहे, मी आता किल्लेदारांच्या घरामध्ये आहे. आणि मग साक्षी म्हणते की मग आता कोण आहे तुझ्या घरी? प्रिया म्हणते अरे सगळेत ग, म्हणजे काय ना की अर्जुन आणि सायली नाही आहेत आणि बाकीचे सगळे सुभेदार तर घरीच पडीक असतात ना ग. साक्षी म्हणते ठीक आहे तू तिथे नसलीस ना तरी सुद्धा मी आता घरी जाणारच म्हणून. प्रिया म्हणते साक्षी अगं प्लीज मी तुझ्या पाया पडते ग, प्लीज असं काही करू नकोस ग प्लीज साक्षी. आणि म्हणते की उगाचच ना खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम होऊन बसेल. आता साक्षी तिचं काही ऐकून घेत नाही आणि बाय म्हणून डायरेक्ट फोनच ठेवून टाकते. आता फोन ठेवल्यावर ही प्रिया वैतागते ना, म्हणते अवघडच आहे बाबा हिचं. आणि म्हणते हिने काही भलतं सलतं करून नाही ठेवलं ना म्हणजे मिळवलं, असं ही प्रिया म्हणते. आता इकडे साक्षी म्हणत असते सायली आणि अर्जुन तिथे घरी नाही आहेत, म्हणजे हीच वेळ आहे की तिथे जाण्यासाठी अतिशय योग्य आहे म्हणून. आणि म्हणते की सचिनला भेटण्यासाठी मला एवढी रिस्क तर घ्यायलाच हवी, असंही साक्षी म्हणत असते. आणि बघा आता साक्षी गाडी घेऊन निघून जाते आणि ती आता डायरेक्ट सुभेदारांच्या घरीच वेषांतर करून पोहोचते. त्यामुळे ना रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की पहा. आपण पुन्हा सीन पाहतोय प्रतिमा आणि सायलींचा. आता या दोघीजणी सुद्धा अगदी त्यांच्या नातात हरवलेल्या असतात. सुमन काकू म्हणतात अगं काय दोघीजणी कुठे हरवलात तुम्ही? आता सायली भानावर येते आणि त्यांचे दोन्ही हात हातात घेऊन म्हणते की प्रतिमा त्या किती छान तुम्ही हेड मसाज दिला तुम्हाला, माझा ना सगळा ताण निघून गेला. प्रतिमा म्हणतात की ताण कसला होता ग ताण तुझ्यावर? सायली मनातच म्हणते आमच्यावर सध्या कसला ताण आहे आत्ताच मी सध्या तुम्हाला नाही सांगू शकत प्रतिमा त्या, कारण त्या एका सत्याने तुमचं पूर्ण आयुष्यही बदलून जाणार आहे. प्रतिमा त्या म्हणतात काय ग सांग ना काय?
तर सायली म्हणते प्रतिमा त्या प्रिया घरच्या सगळ्यांशी खूप चांगली वागते, पण त्यामागे तिचा काय हेतू आहे ना ते आम्हाला कळतच नाही. आता सायली सगळं सांगायला लागते आणि पुढे म्हणते की मला एवढंच असं वाटतं की घरचे सगळे अगोदरच तिच्यामुळे खूप दुखावले गेले, तर परत असं व्हायला नको. आणि पुढे ना आणखीन बऱ्याच गोष्टी सायली ज्या आहेत तर ते घरातल्या अगदी सगळ्या सांगत असते आणि प्रतिमा त्या तिच्या डोक्याला ना मसाज करत असतात. आता हे सगळं पाहून सुमन काकू म्हणतात मग अशी वहिनींची ही अपेक्षा होती की त्यांनी तेल लावून देताना तन्वीने तिचं मन मोकळं करावं, पण तन्वीने तर ते काही केलंच नाही. पण सायलीला हे सगळं बोलून नक्की बरं वाटलं असेल. सायली आणि वहिनींचं जसं नातं आहे तसं तन्वी आणि वहिनींचं असतं तर खरंच किती बरं झालं असतं ना. आणि आता आपण पाहतो की पुढचा सीन, आता तो सीन पाहतो आपण सुविधांच्या घरामधला. तर आता हॉलमध्ये कल्पनाताई, विमल आणि अस्मिता ह्या तिघीजणी बाळाशी खेळत असतात की बाळ किती छान असतंय म्हणून. आणि इतक्यातच ना तिथे सचिन येतो. आता सचिन पॅनिक झालेला असतो की त्याचं अस्मिताचं बँक अकाउंट अजूनही फ्रीज झालेलंच आहे म्हणून. आता सचिन येतो आणि म्हणतो अस्मिता मी आणखी नाही थांबू शकत, काय ना की तुझे डॅड बीज आहेत आणि ते त्यांच्या कामाच्या नादामध्ये ना ते त्यांच्याकडून ना ते तुझं बँक अकाउंटचं काम होत नसेल असं सचिन म्हणतो आणि म्हणतो की मीच गेलेलं बरं. अस्मिता म्हणते की ठीक आहे, मला पण चैन पडत नाही आहे, तू जाऊनच ये म्हणून. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात की अगं अस्मिता, अगं पण ते बँक मॅनेजर यांच्या चांगल्या ओळखीचे आहेत, एका फोनवरती काम होऊन जाईल सगळं. आता कल्पनाताई म्हणतात की तेव्हा हे सगळं ना त्यांनाच निस्तरू देत असं म्हणल्यानंतर अस्मिता म्हणते डॅडच्या एका कॉलवरती जर का काम झालं असतं ना तर मग अजून का झालं नाही मम्मा सांग ना. आता कल्पनाताई गप्पच बसतात आणि इतक्यातच ना जोरात जुनी पुराणी कापडं द्या, नवी कोरी भांडे घ्या असे म्हणून एक बाई ओरडते ते. आणि हीच बाई दुसरी कुणी नाही, साक्षी शिकरे असते. आता सगळेजण बाहेर बघायला लागतात आणि ती बाहेरून ओरडत असते, ओ ताई जुनी पुराणी कपडे आहेत का, लय झाक भांडीत माझ्याकडे असं ती म्हणत असतात. तर विमल बघते. आता सचिनला तर जायचं असतं तर विमल म्हणते की वहिनी आज अचानक आपल्याकडे बोहरीण कशी काय आली हो म्हणून. कल्पनाताई म्हणतात अगं आपल्या बाजूच्या घरामध्ये एक बोहरीण येते ना तर कदाचित तीच असेल म्हणून. आणि ती म्हणते आणि कल्पनाताई म्हणतात ठीक आहे जाऊ दे, बरं झालं आली ती, स्टोर रूममध्ये मी कपडे ठेवले तर जा ते घेऊन ये. आणि अस्मिता म्हणते एक मिनिट माझ्या रूममध्ये पण जा, कबर्डमध्ये खालच्या कप्प्यामध्ये ना कपडे ठेवलेत म्हणजे ना आपल्याला कढई घेता येतील, जा ते सुद्धा कपडे आण. आता कल्पनाताई म्हणतात की मी बघते कढई म्हणून. आता साक्षी बघते की कल्पनाताई तिच्याकडे यायला लागलेले असतात तर लगेचच म्हणते की ओ ताई थोडं पाणी मिळेल का. आता असं म्हणल्यानंतर ही कल्पना जी आहे तर ती हो म्हणते आणि निम्म्या रस्त्यामध्ये आलेली पुन्हा जाते पाणी आणण्यासाठी. सचिन अस्मिताला म्हणतो तुमचं चालू दे, मी बँकेत जाऊन येतो. आता सचिन अगदी दरवाजापर्यंत येतो तर ही साक्षी म्हणते ओ साहेब जरा टोपली खाली उतरवायला मदत करा ना. सचिन तोंड घाण करतो. अस्मिता म्हणते असू दे उतरू दे म्हणून. साक्षी म्हणत असते अहो लई जड आहे, उतरू द्या ना म्हणून. आता सचिन त्या टोपलीला हात लावतो तो साक्षी म्हणते बँकेत जायला वेळ आहे पण मला भेटायला वेळ नाही ना. सचिन का घाबरतो ना की बापरे. आता साक्षी काय करते की तिचा पदर चेहऱ्यावरचा सरकवते आणि त्याला तिचा चेहरा दाखवते तर तो असतो साक्षीचा. सचिन तो बघून इतका घाबरतो, त्याला काय बोलावं ते कळतच नाही. आता आपण पाहतोय डायरेक्ट दुसरा सीन पुन्हा म्हणजे तो साक्षी आणि प्रतिमात्याचा सायली आणि प्रतिमात्याचा. तर सायली म्हणत असते प्रतिमात्या थांबा. प्रतिमात्या म्हणतात का गं काय झालं. सायली म्हणते तुम्ही सगळ्यांची नेहमी सेवा करत असतात, तुमची कोणी सेवा करायची, तुम्ही ते बसा मी तुम्हाला तेल लावून देते. सायली म्हणते की मला तुमची लाड करू देत ना प्रतिमात्या, प्लीज बसा ना येते. प्रतिमात्या म्हणतात बरं ऐक मी आजच नाहीले तर मला तेल लावू नकोस, तुझ्या हाताने डोक्याला ना फक्त छान मसाज करून देशील का. आता सायली म्हणते की हो चालेल बसा ना म्हणून. आता प्रतिमात्या खाली बसतात आणि सायली त्यांच्या डोक्याला मसाज करत असते. प्रतिमात्या सायलीला म्हणतात सायली तुला अशी सवय आहे का गं की कुणी तुझ्या केसांना तेल लावून दिल्यानंतर असं म्हणायचं की थांबा आता मी तुमच्या केसांना तेल लावून देते. सायली म्हणते की हो आश्रमात असताना तर मी असेच करायचे, अशी आहे मला सवय. प्रतिमात्या म्हणतात बघितलंस का सवय, तन्वी आणि सायलीच्या सवयी केवढ्या सारख्या आहेत ना. आता सायली म्हणते का काय झालं म्हणून. आता प्रतिमात्या काही बोलणार इतक्यात तर सुमन काकू म्हणते अगं आज प्रतिमात्यांनी ना तन्वीची 2 वेळेला परीक्षा घेतली, तिच्या आवडीचा स्वयंपाक केला पण तन्वीने त्यांच्या जेवणाला नावच ठेवली. आणि पुढे प्रतिमात्या म्हणतात आणि ही अशी तेलाने मालिश करणं सुद्धा एक प्रकारची परीक्षाच होती गं, पण यात सुद्धा ना तन्वी फेल ठरली. प्रतिमात्या म्हणतात की मला वाटलं होतं की तन्वी म्हणेल आई थांब आता मी तुझ्या केसांना तेल लावून देते, पण तन्वी दोन्ही परीक्षेत अगदी नापास झाली असं प्रतिमात्या म्हणतात. आणि पुढे म्हणतात का आणि तुझी परीक्षा नव्हती गं सायली तरीही तू पास झालीस असं प्रतिमात्या म्हणत असतात. आणि आपण पाहतोय
की सुमन हे सगळं सोप्यावर बघून बसून ऐकत असते, हे सगळं पाहत असते. प्रतिमा त्या म्हणतात, सायली मला आता परत असं वाटतं की आधी कधीतरी ना आपण दोघींनी एकमेकांच्या केसांना तेल लावून दिलंय म्हणून. आणि सायलीला काही गोष्टी आठवायला लागतात पण तिला अजूनही क्लिअर आठवत नाहीये. सायली म्हणते पण असं जर का असेल ना प्रतिमा तर ते गेल्या 2 वर्षातलं ना, आणि गेल्या 2 वर्षातल्या गोष्टी आपण अशा कशा काय विसरू म्हणून. आता या दोघींनाही समजत नसतंय का नक्की काय ते यांचा भूतकाळ असतो ना तो. आणि प्रतिमा त्या म्हणतात, आणि एवढं सगळं करून सुद्धा माझा प्रश्न तसाच आहे की मला तन्वीबद्दल प्रेम, ममता आणि असं काहीच का नाही जाणवत आहे म्हणून. पुन्हा प्रतिमा त्यांना मूळ पडद्यावरतीच येतात जे आहे त्या. आणि आपण पाहतोय की इकडे सायली मनातल्या मनात म्हणते की या प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे प्रतिमा त्या, आणि ते उत्तर मी लवकरात लवकर तुमच्यासमोर आणणारच आहे म्हणून. आणि पुढे म्हणते की आणि हो त्यासाठी पण मला तुमचा केस घ्यायला हवा आहे ना म्हणून. आणि अचानक तिच्या लक्षात येतं सायली आता प्रतिमा त्यांचे केस विंचरता त्यांचे काही केस घेते आणि आता गुपचूप सोफ्याच्या कडेला एका ठेवून देते, कारण ते DNA टेस्टसाठी लागायचे असतात ना म्हणून. आणि आता आपण पाहतोय की पुढचा सीन. दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की साक्षीला बघून सचिन जोरात तू म्हणून असं ओरडतो. आता साक्षी म्हणते, मी तुला आधीही सांगितलं होतं ना की मला भेटायला यायचं म्हणून, पण तुला ना ती जमलंच नाही म्हणून ना. आणि म्हणते की मला हे असले नाटकं करू नको. सचिन म्हणतो की तुला कळतंय का तू काय करतेस ते, असं सचिन त्या साक्षीला म्हणतो. आता अस्मिताचं लक्ष जातं ना, सचिन हळू आवाजात म्हणत असतो, प्लीज साक्षी तू इथून निघून जा, इथं तुला कोणी ओळखलं तर. आणि आता अस्मिता हाक मारते आणि म्हणते की सचिन काय झालं, टोपली जड आहे का. तर सचिन म्हणतो नाही उतरवतो ना मी उतरवतो असं म्हणून आता तिच्या डोक्यावरची टोपली उतरवून खाली ठेवतो. इतक्यातच कल्पनाताई येतात पाण्याचा ग्लास घेऊन. आता अस्मिता हे सगळं आतून बघत असते. तर साक्षी म्हणते, लय उपकार झाले साहेब. आता ती पाणी घेते पण पाणी काही पितच नाही, कारण चेहरा दिसेल ना म्हणून. आणि पाण्याचा ग्लास तसाच ठेवून सचिनकडे बघत असते. कल्पनाताई म्हणतात, अगं काय झालं, पाणी हवं होतं ना तुला, मग पी ना, काय झालं म्हणून. आता सचिन तर तिथेच उभा असतो आणि कल्पनाताई तिला पाणी पिना म्हणल्यानंतर सचिन तिला इशारा करत असतो की नाही तोंडावरचा पदर काढू नकोस म्हणून. आणि आपण पाहतो की इकडे अस्मिताचं बाळ खूप रडायला लागतं. अस्मिता म्हणते, काय झाले माझ्या बाळाला, का रडतंय ते असं म्हणल्यानंतर कल्पनाताई लगे आतमध्ये बघतात आणि अस्मिता आता बाळाला खेळवायला लागते. आणि कल्पनाताई म्हणतात, काय झालं अस्मिता. तर अस्मिता म्हणते, बाळ रडायला लागलं ग म्हणून. कल्पनाताई आतमध्ये जातात आणि इकडे आता साक्षी पाण्याचा ग्लास पलीकडे ठेवते आणि लगेच असं आहे ना मुद्दामून सचिनला दाखवत असते की तिच्या चेहऱ्यावरती काळा डाग आहे म्हणून. आता पुन्हा आपण पाहतोय किल्लेदारांच्या घरचा सीन. प्रिया म्हणत असते हॉलमध्ये येऊन, आई माझा तो निळा ड्रेस कुठे आहे गो. सुमन काकू म्हणतात, थांब जरा मी देते तुला शोधून. आणि प्रियाचं संपूर्ण लक्ष अजूनही मोबाईलमध्येच असतं. आता ही प्रिया मोबाईलमध्येच बघत असते आणि सायली प्रतिमा त्याच्या केसांना ना मसाज करत असते. इतक्यातच फोन येतो म्हणून प्रतिमा त्या म्हणतात, सायली जर 1 मिनिट मी यांचा कॉल आहे, मी घेऊन येते पटकन म्हणून प्रतिमा त्या फोन घेऊन बाहेर जातात कॉल घेण्यासाठी. आणि आता सायली काय करते की तिथे सोप्यावरती ठेवलेले केस जे आहेत ना, तर ते केस घेते आणि तिच्या पर्समध्ये ती पॉलिथिन बॅग ठेवलेली असते प्रतिमा नावाने, तर त्यामध्ये ती केस घालून पर्समध्ये ठेवत असते. आणि इकडे तन्वी मोबाईलच्या नादामध्ये ती असं वरती पण बघत नाही, कंटिन्यू मोबाईलमध्ये बघत असते. आणि असं करता करता सोप्यापर्यंत येते आणि दोघांची सायली आणि प्रियाची दोघींची होते टक्कर. त्या दोघींची टक्कर झाल्यानंतर पाठीमागून आहे ना सुमन काकू येतात. सायली म्हणते, अगं सावकाश सांभाळ जरा, लक्ष कुठे आहे तुझं. सुमन काकू म्हणतात, अगं सगळं लक्ष मोबाईलमध्येच आहे. अगं प्रिया सायली तुला आता धरलं नसतं तर पडली असतीस. प्रतिमा त्या पण येतात आणि म्हणतात, काय गं प्रिया तन्वी नाही लागलं तुला. ती म्हणते, नाही लागलं. आणि इतक्यातच सुमन काकू म्हणतात, बरं हे बघ तुला हाच ड्रेस हवा होता ना. प्रिया ड्रेस बघते आणि म्हणते, हो हाच हवा होता. आता ही सायली काय करते की म्हणते की बरं प्रतिमा त्या सुमन काकू मी येते प्रिया म्हणते, तू घरीच जातेस ना, चल मग आपण एकत्रच जाऊ. सायली म्हणते, का, मला वाटलं माहेरपणाला आली आहेस तर दिवसभर थांबशील येते. आता असं म्हणल्यानंतर सुमन काकू म्हणतात, तन्वी तू अख्खा 1 दिवस वहिनींबरोबर घालवावं ही केव्हापासूनची त्यांची इच्छा होती ग. सायली म्हणते, तुम्ही काळजी करू नका, प्रिया थांबेल इथं, असंही सायली सांगते. आता ह्या प्रियाला तर थांबायचं नसतं ना. आता काय होतं की सायली तिच्या पर्समध्ये ना ते पाकिट तर ठेवते, म्हणजे केसांचा जो हे असतं ना ते ठेवते आणि चेन लावते. आता हे एवढा नेमका सीन प्रिया बघते आणि म्हणते, सायलीने तिची पर्स अशी ना घट्ट ठेवली आणि मला पण ना ती इथेच थांबायला सांगते, स्वतःबरोबर नेत पण नाही आहे, काहीतरी गडबड नक्कीच वाटते. सुमन काकू म्हणते, थांबशील ना गं तन्वी. तर तन्वी म्हणते, नाही मी नाही थांबत, मी इथं आलेल्या बाबांना नाही आवडणार, उगाचच जास्त वेळ नाही थांबत. काय ना की ते अचानक आले तर उगाचच प्रॉब्लेम नको ना. प्रतिमा त्या म्हणतात, पण तुझे बाबा इतक्यात परत येणारच नाही आहेत, ते कोल्हापूरला गेलेत म्हणून. आता प्रतिमा असं म्हणल्यानंतर प्रिया म्हणते की आई हे बघ, मी इथं न थांबण्याचं तुला खरं कारण अगदी स्पष्टपणे सांगते आणि लगेच आवाज सोडून म्हणते की जितका वेळ मी इथं थांबेल ना तितकीच ही सायली आहे ना तिथे घरच्यांचे कान भरेल म्हणून. आता असं एकदम जोरात ओरडते ना सायली.
राहिलेलं तरी अपेक्षितच असतं. प्रिया म्हणते त्यांच्या मनात माझ्याबद्दल विष कालवेल, ते पूर्वीसारखे वागावेत, तुटक वागवेत म्हणून वाटेल ते करायला तयार आहे ही. आता प्रतिमात्यांनाही काही आवडत नाही. सायली म्हणते मी असं काही करणार नाही आहे प्रिया म्हणून. आणि प्रतिमात्या म्हणते अगं असं काहीतरी सायली का करेल ग तन्वी. तर प्रिया म्हणते आज आईने मला तिजोरीचे किल्ले दिले, त्यावेळेस हिने काय केलं नाही बघायला, तो तिथे हवी होतीस म्हणजे तुला हा प्रश्न पडला नसता. पण ते काही नाही, मला लगेचच घरी जायचं आहे म्हणून. आता असा प्रिया अटक करत म्हणते जायचं आहे म्हणजे जायचंच आहे आई, मी परत येईन. प्रतिमा त्या म्हणतात बरं ठीक आहे निघतो म्हणून. आता असं म्हणल्यानंतर आपण पाहतो की सायली म्हणते येते हं सुमन काकू, येते हं प्रतिमात्या, असं सायली म्हणते. आणि आता तिची पर्स घेऊन सायली निघायला लागते. आता तिच्या पाठोपाठ ही प्रियासुद्धा निघते. आता आपण पाहतो की विमल सगळ्यांचे सगळे कपडे आणते आणि त्या भवानीच्या समोर कपडे ठेवते आणि म्हणते हे बघ हे भरपूर कपडे आणलेत आणि सगळे छान आहेत. आता हे साक्षी म्हणते तुम्हाला जे हवेत ती भांडे घ्या. आता कल्पना तर यातून म्हणतात अगं मला भांडी नको आहे, तू ना फक्त कपडे असेच घेऊन जा. साक्षी म्हणते अहो नाही तर एवढे कपडे दिलेत तुम्ही, भांडे घ्यावे लागतील, मी असंच नाही घेऊन जाणार. अस्मिता म्हणते मम्मा भांडे नको, हे काय मला कढई हवी आहे. आणि मग आता कल्पनाताई म्हणतात बरं चल म्हणून. आता या दोघीजणी सुद्धा बाहेर येतात. विमल भांडी बघत असते आणि ही साक्षी जी आहे तर ती कपडे सगळे ठेवत असते. आता कल्पनाताई म्हणतात हे बघ तुला कुठली भांडी घ्यायची ते आता. आणि म्हणतात की विमल बघ तुलाही काय हवं असेल तर घे. आता साक्षी अस्मिता म्हणते सचिन तू अजून इथेच थांबलायस, बँकेत नाही का जायचं तुला. आता साक्षी त्याच्याकडे बघायला लागते ना. आता लगेच सचिनला काही बोलावं कळत नाही, आठवून विचार करतो आणि म्हणतो की मी काय विचार केला की लंच ब्रेक असेल ना बँकेमध्ये तर मी नेमका तिथे जाईल आणि लंच ब्रेक होईल तर मी काय करतो की जरा लेट जातो आणि थांबतो इथेच. आता ही साक्षी तिरकट डोळ्याने त्याच्याकडेच बघत असते. अस्मिता म्हणते ठीक आहे तर मग बाळाला घे ना, मी भांडी बघते म्हणून. सचिन म्हणतो हो दे ना म्हणून लगेच बाळाला घेतो. आणि आता अस्मिता आणि कल्पनाताई दोघीजणी भांडी बघायला लागतात. आता विमलसुद्धा काही भांडी बाजूला काढते आणि संपूर्ण सचिन आता त्या बोहारीन असलेल्या साक्षीकडेच बघत असतो आणि साक्षी कंटिन्यू सचिनकडेच बघत असते. असं तर बराच वेळ चालतं. अस्मिता म्हणते बरं आता तुला इतकी चांगले कपडे दिले, ते फाटका कपडा नाही आहे त्यात, तर आता एक कढई ही मोठं पातील आणि 2 छोटी पातील एवढी हवी आहेत. साक्षी म्हणते नाही ताई नाही हा ताई एवढं नाही जमायचं, अहो देवान दिलेलं समजा आहे तुमच्याकडे, माझ्या टोपलीत जे काय आहे ते माझ्याकडे राहू दे की, असं साक्षी म्हणत असते. आणि म्हणते हे बघा फक्त एक कढई मिळेल तुम्हाला, बाकी काय नाही. अस्मिता म्हणते अगं असं कसं, जेवढी बाकी भांडी सांगितली तेवढी तर मिळायलाच हवी. कल्पनाताई म्हणतात त्या बोहरणीला अगं तिला जे हवं ते देऊन टाक ना, जाऊ दे म्हणून. आणि पुढे आणि कल्पनाताई म्हणतात हे बघ तुला ही कढई चालेल ना आणि अजून काय काय घ्यायचं आहे ते बघ म्हणून. आणि सचिन तिला कंटिन्यू इशारा करत असतो की देऊन टाक काय द्यायचे ते, आणि कानाला हात लावून माफी मागत असतो. आणि साक्षी त्याच्याकडेच बघत असते. कल्पनाताई म्हणतात अगं तो डबा दाखव गं, आणि साक्षीचं लक्षच नसतं. कल्पनाताई म्हणतात अगं लक्ष कुठे आहे तुझं, तो डबा दाखव ना मला. आता साक्षी तो डबा दाखवते. अस्मिता म्हणते एकतर तो चेहऱ्यावरचा पदर काढा अगोदर. सचिन एवढा घाबरत असतो की बस. अस्मिता म्हणते तू काय बडबडतीयस, कुठे बघतीयस ना, काही कळत नाहीये. आता हे साक्षी म्हणते अहो ताई बाहेर खूप ऊन आहे ना म्हणून मी चेहऱ्यावरती पदर घेतलाय. विमल म्हणते अगं पण आत्ता काढ, इथे तर ऊन नाही आहे ना, असं विमल म्हणल्यानंतर आता बघा साक्षी पदर काढायला जाते तर सचिन तिला इशारा करत असतो की नाही करून मानेने मान हलवत असतो की अजिबात पदर काढू नको म्हणून. आता साक्षी काय करते फक्त तिचं उजवा गाल पुढे करते तर तिच्या गालावरती खूप भाजलेला वन असतो. आता हे दोघं जण बघून सगळे आश्चर्यचकित होतात ना, आणि पटकन जाता साक्षी तोंड झाकते. कल्पनाताई म्हणतात अगं हे काय भाजले का तुला काय, आणि एवढं कसं काय भाजलं. तर साक्षी म्हणते नवऱ्याने डागलं म्हणून. अस्मिता म्हणते विचारी कसे असतात ना नवरे. आता सचिनकडे साक्षी बघतच असते. अस्मिता म्हणते बायकोच्या प्रेमाची ना किंमतच नसते यांना, असंही साक्षी म्हणत असते. आता साक्षी म्हणते ओ ताई तुम्हाला ही 4 भांडी हवीत की नाही, घ्या बरं. आणि म्हणते शेवटी तुम्ही कितीही घेतलं तरी हे जे माझं आहे ना तर ते माझंच राहणार आहे. आता हे काय बोलते ना ते कल्पनाताईंना तर काही कळत नाही. पुढे आपण पाहतो की कल्पनाताई म्हणतात की म्हणजे, तर साक्षी म्हणते अहो म्हणजे ही सगळी भांडी काय ना की ही सगळी भांडी जाऊन मी विकेन ना बाजारात आणि मग मला त्याचे जास्त पैसे मिळतील. आता साक्षी म्हणते ओ ताई जरा तुमच्या नवऱ्याला सांगता का माझ्या डोक्यावर ही टोपली द्यायला म्हणून. आता अस्मिता म्हणते हो सांगते हां म्हणून. आणि म्हणते की सचिन जरा यांना मदत करतोस का. सचिन म्हणतो हो करतो ना, हे बाळाला घे जरा. आता सचिन बाळाला घेतो. आता ही अस्मिता बाळाला घेते आणि आता बाळाला अस्मिताकडे दिल्यानंतर आता अस्मिता बाळ कल्पनाताई आणि विमल सगळेजण आतमध्ये जातात. आता सचिन काय करतो की तिच्या डोक्यावरती ती टोपली देतो. आता साक्षी म्हणते बघितलंच
तू मला भेटायला आला नाहीस तर त्याचे परिणाम यापुढेही अशी रिस्क ना तू घेऊ नकोस असं म्हटल्यानंतर सचिन म्हणतो जा साक्षी प्लीज जा इथून. आता साक्षी म्हणते लय उपकार झाले साहेब म्हणून आणि आता साक्षी तिथून निघून जाते. आता साक्षी गेल्यानंतर सचिन एवढा घाबरलेला असतो ना की बस तो लगेच दारातूनच म्हणतो की अस्मी मी काय म्हणतोय असं म्हणून आतमध्ये येतो आणि आपण पाहतोय की पुन्हा आता सुभेदारांच्या दारामध्ये इकडून अर्जुनची गाडी येऊन थांबते आणि लगेचच आहे ना एका रिक्षामध्ये आता प्रिया आणि ही सायली दोघीजणी या रिक्षातून उतरतात. आता ही प्रिया म्हणत असते सायली 50 रुपये सुट्टे आहेत का म्हणून. आता सायली तिला 50 रुपये सुट्टे देते आणि काहीतरी कारण काढून या प्रियाला ना या सायलीची पर्स बघायची असते. आता सायली पण काय करते तिला 50 रुपये काढून तिच्या हातात देते आणि अर्जुन जिकडे आहे अर्जुनच्या गाडीपाशी जाऊन उभी राहते. अर्जुन आणि प्रिया मनातल्या मनात म्हणत असते अरे हिच्या पर्समध्ये काय हे मला बघताच येत नाहीये, ही मुद्दाम लपवते म्हणजे नक्की काहीतरी महत्त्वाचं आहे म्हणून. अर्जुन आता साक्षी सायलीला म्हणतो काम झालं. सायली म्हणते हो झालं. अर्जुन म्हणतो कोणाला डाऊट नाही ना आलं तर सायली म्हणते अजिबात नाही. अर्जुन म्हणतो वा ग्रेट. आता ही प्रिया काय करते की हे दोघं बघतायत म्हणल्यानंतर पटकन रिक्षावाल्याला पैसे देते आणि आता सायलीच्या जवळ जाऊन उभी राहते आणि आतून आपण पाहतो की सुभेदारांच्या घरातून ती बॉरीन म्हणजे साक्षी बाहेर पडायला लागलेली असते आणि आता ही बाहेर अर्जुन सायली आणि प्रिया हे तिघंजण उभे असतात. आता सायली मुद्दामून त्या पर्सकडे इशारा करत असते आणि अर्जुनला दाखवत असते. हे सगळं प्रिया पाहते आणि आता प्रिया म्हणते चल ना. तर सायली आणि अर्जुन म्हणतात की तुझा पुढे हो आम्ही येतोच म्हणून. आपण पाहतोय की घराच्या बाहेर येत असलेली बॉरीन आता या बाहेर तिघांना बघताना घाबरते आणि बरोबर याला निघते. इतक्यातच प्रियाचं लक्ष नसतं. नेहमीप्रमाणे दांदडपणा करत प्रिया जाते आणि तिला धडकते आणि जोरात तिच्या अंगावरच ओरडते काही ग बघून चालता येत नाही का तुला, कोण आहेस तू. आणि तिच्या हातातली सगळी भांडी पडतात. प्रिया म्हणते तू आमच्या घरात काय करतेस ग. साक्षी आता खालची भांडी गोळा करत असते. प्रिया म्हणत असते तू चोरी बिरी करत नाही आहेस ना. तर साक्षी म्हणते मी चोरावं असं तुझ्या घरामध्ये एकच माणूस आहे आणि त्याला चोरायला आले होते म्हणून ती तिचा चेहरा दाखवते. प्रिया एवढी घाबरते ना बापरे, कारण बाहेर अर्जुन सायली असतात आणि ते सुद्धा आता आतमध्ये यायला लागलेले असतात. आता प्रिया म्हणते साक्षी अगं तू काय करतेस. साक्षी म्हणते आता तोंड काय बघत बसतेस, चल भर आवरू लाग मला. आता ही प्रिया सुद्धा काय करते सगळी भांडी ठेवू लागते साक्षीला त्या टोपलीमध्ये. इकडे अर्जुन आणि सायली दोघी जण सुद्धा आतमध्ये यायला लागलेले असतात. आता प्रिया आणि साक्षी इतक्या पटकन ती सगळी भांडी ठेवतात ना की बस आता प्रिया लगेचच काय करते तिच्या डोक्यावरती ती टोपली सुद्धा देते आणि ही साक्षी तिचा चेहरा झाकते आणि पटकन तिथून निघायला जाते. अजून अर्जुन सायली चालतात तसा हळूहळू. आपण पाहतो की ती बॉरीन बाहेर गेल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेजण अगदी प्रियाच्या समोर येऊन उभे राहतात. तोपर्यंत साक्षी गेटच्या बाहेर निघून जाते. सायली म्हणते काय ग कोण होती ही बाई म्हणून. प्रिया म्हणते आता मला काय माहिती. आता सायली म्हणते बॉरीन होती का, पण बॉरीन तर आपल्याकडे येत नाहीत ना म्हणून. आता प्रिया म्हणते की मला नाही माहिती कोण होती ती, चला जाऊया आतमध्ये चला असं म्हणते आणि आता हे तिघंजण सुद्धा आतमध्ये जातात. आता प्रिया एवढी घाबरलेली असते ना साक्षीला बघून की बास म्हणते की प्रेमात पडलेली माणसं मूर्खच असतात ना, हे मला माहिती होतं. पण आता साक्षीला अर्जुन सायलीने बघितलं असतं तर तिच्याबरोबर मी सुद्धा अडकले असते ना असं प्रिया म्हणते आणि पटकन घरामध्ये जाते. आणि आता आपण पाहतोय पुढचं सीन. आता संध्याकाळ झालेली असते. अर्जुन म्हणतो प्रिया ही तन्वी किल्लेदार नाही आणि बबली लोखंडे आहे याचा सायंटिफिक पुरावा लवकरच आपल्या हातामध्ये असेल. सायली म्हणते हो पण याही वेळेला प्रियाने काही गडबड नाही केली ना तरच. अर्जुन म्हणतो ती करू शकणार नाही कारण या वेळेला आपण तिच्यावरती लक्ष ठेवून आहोत म्हणून. आणि म्हणतो की तिला हे कळणारच नाही आपण की DNA टेस्ट करतोय म्हणून. सायली म्हणते पण मागच्या वेळेला जेव्हा विराज काकांनी DNA टेस्ट केली तेव्हा तिने ती टेस्ट मॅच कशी करून घेतली असेल. अर्जुन म्हणतो सिंपल आहे, पैसे देऊन खोटा रिपोर्ट बनवला असेल, अजून काय. तर सायली म्हणते किंवा स्वतःचा DNA सॅम्पल दिलंच नसेल, कुठल्या वेगळ्या मुलीचा दिला असेल का. अर्जुन म्हणतो कुठल्या तरी वेगळ्या मुलीचं DNA सॅम्पल देऊन ते कधीच मॅच होणार नाही अनलेस तिनं जे सॅम्पल दिलं असेल ते खऱ्या तन्वीचं असेल तरच ते मॅच होईल म्हणून. आणि आता या दोघं डिस्कशन करत असताना सायलीच्या अचानक लक्षात येतं. सायली म्हणते आणि जर का ते खऱ्या तन्वीचं असेल तर. अर्जुन म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं की प्रियाला हे माहिती असेल की खरी तन्वी कोण आहे म्हणून. आता असं म्हणून अर्जुन शॉकिंग होतो स्वतःच्याच बोलण्यावर. आता सायली म्हणते प्रिया आणि नागराज गेली कित्येक वर्ष एकत्र काम करतायत हे विसरू नका था तुम्ही. प्रियाला तन्वी बनवण्यात नागराजचा खूप मोठा हात असणार आहे, कदाचित महिपतचा सुद्धा असेल आणि हे दोघेजण कुठल्या थराला जाऊ शकतात हे तर तुम्हाला माहितीच आहे असं सायली म्हणते. अर्जुन आता उठून येतो आणि म्हणतो की नाही म्हणजे तू आता म्हणतेस की तन्वी हरवली तेव्हापासून नागराजला माहिती होतं की ती कुठे आहे म्हणून आणि या नागराजने सगळ्यांपासून ते लपवून ठेवलं म्हणून. तर अर्जुन म्हणतो की मला नाही वाटत तो किंवा
किंवा कोणीही हे सगळं मॅनेज करू शकलं असतं. आणि जर का नागराजला माहिती असतं ना की खरी तन्वी कोण आहे आणि कुठे, तर त्याने तिला जिवंत ठेवलंच नसतं किंवाच मारून टाकलं असतं ना, असं अर्जुन म्हणत असतो. आता सायली म्हणते हो मला पण असंच वाटतं की त्यांनी खऱ्या तन्वीला खूप वर्ष लपवून ठेवलं असेल म्हणून, पण आज ती कुठेतरी वेगळी ओळख घेऊन जगत असेल आणि पण ती खरी कोण आहे हे नागराजला माहिती असेल आणि म्हणूनच आणि प्रियाला सुद्धा माहिती असेल. आता अर्जुन म्हणतो की बरोबर आहे. म्हणून तो म्हणतो की प्रियाने DNA रिपोर्ट कसा बदलवला, पैसे देऊन खोटा रिपोर्ट बदलवला की खऱ्या तन्वीचे DNA सॅम्पल्स देऊन बदलले, हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा प्रिया यावेळेला सुद्धा ते सॅम्पल्स बदलण्याचा प्रयत्न करेल. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की पण ते शक्य होणारच नाहीये, कारण प्रियाला यावेळेला माहितीच नाहीये की आपण तिची DNA टेस्ट करतोय म्हणून. सायली म्हणते आणि तिला जर का ते कळलं तर? अर्जुन म्हणतो कसं कळलं तर? सायली म्हणते आपणच तिला आडवळणाने कळवलं तर प्रिया DNA सॅम्पल बदलते म्हणजे नक्की काय करते हे आपल्याला कळेल तरी. आणि जर आपली शंका खरी असेल तर प्रियाच आपल्याला खऱ्या तन्वीपर्यंत घेऊन जाईल, असंही सायली म्हणते. आता अर्जुनला हे पटतं. अर्जुन म्हणतो व्हॉट ए माइंड ब्लोईंग ब्रेन सायली 2.0 आणि म्हणतो की काय फॅन्टॅस्टिक ट्रॅप बनवला आहेस तू प्रियासाठी. सायली म्हणते पण एवढ्यावर आनंद मानू नका, खूप कसरत होणार आहे आपली या सगळ्यामध्ये. म्हणजे प्रियाला हे कळू द्यायचं की आपण DNA रिपोर्ट्स करणार आहोत, तिला अगदी सॅम्पल्स बदलेपर्यंत पोचू द्यायचं, पण सॅम्पल्स बदलू द्यायचे नाहीत, असंही सायली म्हणते. आणि पुढे म्हणते काही झालं तरी अगदी वाटेल ते करून यावेळेला DNA रिपोर्ट खरंच आपल्या हातात आला पाहिजे. अर्जुन म्हणतो नॉट टू वरी, याचं टेन्शन तू अजिबातच घेऊ नकोस, मी आजच माझ्या एका डॉक्टर मित्राला भेटलोय, आपण DNA टेस्ट त्यालाच करायला सांगू, असं अर्जुन म्हणतो. आणि पुढे म्हणतो की प्रियाने जर का त्याला पैसे ऑफर केले किंवा सॅम्पल्स बदलण्याचा प्रयत्न केला तरी तो असं काही होऊ देणार नाही, म्हणजे तो प्रियाला काही दाखवणार नाही, पण आपल्याला इन्फॉर्म नक्कीच करणार आणि प्रियाला या ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी ना आपली मदतच करणार आहे. म्हणून सायली म्हणते मग आपण हे सॅम्पल्स त्यांच्याकडेच देऊ. तर अर्जुन म्हणतो की येस, 1 मिनिट. आता असं अर्जुन म्हणतो आणि त्याच्याकडे जे काही सॅम्पल्स असतात ना तर ते सॅम्पल्स घेतो आणि म्हणतो की हे बघ बायको, प्रियाच्या सॅम्पलवरती ना मी ही अशी एक खून करतो म्हणून. आणि म्हणतो की म्हणजे उद्या जरी प्रियाने सॅम्पल्स चेंज केले तरी आपल्याला कळेल की हे सॅम्पल्स आपलेच आहेत म्हणून आणि ते खरे आहेत म्हणून, असं अर्जुन म्हणतो. आणि आता आपण पाहतोय की अर्जुन काय करतो की दुसरे घेतो ते म्हणजे प्रतिमात्याचे आणि म्हणतो की आता हे सगळे आहेत ना मी लॉकरमध्ये ठेवून देतो. आणि सायली म्हणते की अहो ड्रॉवर लॉक करू नका, तर जेव्हा प्रियाला कळेल की आपण सॅम्पलची DNA टेस्ट करणार आहोत त्यावेळेस ती आपल्या खोलीची जर ती घ्यायला येईल ना, सॅम्पल्स शोधायला येईल, तेव्हा तिला सगळं समोर दिसायला हवं ना. अर्जुन म्हणतो हो पण तिला कसं कळेल की आपण सॅम्पल्स कुठे ठेवलेत ते? सायली म्हणते कळेल, सगळं कळेल, चुकून आपल्या तोंडून काहीतरी निघून जाईल आपल्या तोंडून आणि तिला समजेल आणि चांगल्या कामासाठी आपण वेळ कशाला घालवायचा, लगेच खाली जाऊया. प्रिया नाही तर काहीतरी आवरावरीचं नाटक करत खाली स्वयंपाकघरातच असेल. अर्जुन म्हणतो ठीक आहे. आता सायली म्हणते चला मीही आलेच. अर्जुन म्हणतो तोपर्यंत मी ड्रॉवरमध्ये पुरावे ठेवतो, असं म्हणून आता सायली काय करते पाण्याचा रिकामा जग घेते आणि अर्जुनला म्हणते की चला खाली जाऊयात म्हणून. अर्जुन म्हणतो व्हेरी गुड आयडिया. आता हे दोघं जण सुद्धा खाली जातात. तर बघा हा सायली जशी म्हणाली असते ना अगदी त्याचप्रमाणे ही प्रिया खाली किचनमध्ये उभीच असते आणि ती विचार करत असते. खाली प्रिया म्हणत असते सायलीने तिच्या पर्समध्ये जे काही ठेवले ते कसं शोधून काढायचं. आता वरून आपण पाहतोय अर्जुन आणि सायली जिन्यातून येत असतात आणि सायली म्हणते की मी खाली जाऊन पटकन पाणी भरून घेऊन येते म्हणाले. तर लगेचच मागे येण्याची काय गरज होती, कारण हे वाक्य ऐकते प्रिया आणि आता पटकन तिथेच लपते ना. अर्जुन म्हणतो येऊ दे ग, तेवढेच 5 मिनिटं एक्स्ट्रा तुझ्यासोबत मला घालवायला मिळतील ना. आता अर्जुन आणि सायलीला कळतं की प्रिया तिथेच लपली आहे म्हणून. सायली म्हणते मी पण पाणी भरायला कशी विसरले काय माहिती, जेणेकरून हे प्रिया सगळं त्यांचं ऐकते बोलणं. आता हे दोघं जण एकमेकांना इशारा करत असतात. प्रिया आता किचन कट्ट्याखाली लपलेले असते. अर्जुन म्हणतो बरं मला सांग, ज्या वस्तू मी तुला पर्समध्ये ठेवायला सांगितल्या होत्या त्या वस्तू तू ठेवल्यास नाही बघ, मिसप्लेस होऊ देऊ नकोस, खूप मोठा पुरावा येतो. आता हे सगळं प्रिया ऐकते ना. सायली म्हणते अहो हळू बोला ना, प्रियाने जर का ऐकलं तर. अर्जुन म्हणतो अगं कशी ऐकेल ती, झोपली असेल जाऊन रूममध्ये, असं अर्जुन म्हणतो. आणि आता हे सगळं प्रिया ऐकते. सायली म्हणते हे बघा तुम्ही काहीही काळजी करू नकात, मी सगळं काही ना अगदी व्यवस्थित ठेवलंय म्हणून, असंही सायली म्हणते. अर्जुन म्हणतो चला ते बरं आहे, बरं चल आपण जरा बाहेर जाऊन येऊ, गार्डनमध्ये वॉक करून येऊयात. सायली म्हणते अरे असं म्हणतायत, चला जाऊयात मग, असं म्हणून अर्जुन आणि सायली आता तिथून निघून जातात. प्रेक्षकांनो खूप मोठमोठे डायलॉग आहेत आणि खूपच मोठे भाग असतात. तर प्लीज माझ्या या सगळ्या मेहनतीसाठी एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण काय आहे ना की चॅनलला मॉनिटाईज होण्यासाठी अजून खूप सबस्क्रायबरची गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतो की आता अर्जुन आणि सायली बाहेर फिरायला गेल्यानंतर ही प्रिया येते ना किचनमधून बाहेर आणि म्हणते की म्हणजे माझी शंका खरी ठरली तर.
आणि म्हणते की सायलीच्या पर्समध्ये जे काही आहे तो खूप मोठा पुरावा ठरणार आहे. अरे बापरे म्हणून प्रिया एवढी घाबरते ना की बस, आणि म्हणते की आता तिच्या पर्समध्ये जे काही आहे ना ते शोधायलाच हवं. म्हणून प्रिया इतक्या फास्ट आता वरती जाते ना अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये. आता प्रिया वरती रूममध्ये गेली की अर्जुन आणि सायली पुन्हा वापस येतात आणि म्हणजे त्यांच्या जिन्याच्या जवळ वापस येतात आणि त्यांना खात्री पडते की प्रिया आता आपल्या रूममध्येच गेलेली आहे शोधाशोध करण्यासाठी म्हणून. आता आपण पाहतोय की इकडे प्रिया अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये येते. आता दरवाजा बंद करते आणि म्हणते की सायलीची पर्स ना पहिल्यांदा शोधायला हवी. कुठे असेल पर्स असं ही प्रिया म्हणते आणि म्हणते हा कपाटात असेल. म्हणून पहिल्यांदा कपाट उघडते आणि बघते तर त्यात तिला काही दिसत नाही. ती म्हणते अरे यार हे तर अर्जुनचं कपाट आहे. म्हणून ती कपाट बंद करते आणि आता पुन्हा सायलीचं कपाट बघते. आता सायलीच्या कपाटामध्ये सुद्धा तिला ना एक पर्स मिळते. आता ती पर्स सापडल्यानंतर ही प्रिया संपूर्ण ती पर्स उचकून बघते आणि आता जेव्हा पर्स ही प्रिया सगळी पाहत असते इतक्यातच अर्जुन आणि सायली वरती येतात आणि त्यांच्या रूमचा दरवाजा थोडासा उघडतात आणि हे दोघं जण सुद्धा बघायला लागतात की प्रिया आतमध्ये शोधाशोध करते का नाही ते. तर प्रिया खरोखरच आतमध्ये शोधाशोध करत असते. तर तिला ना पर्समध्ये तर असं काही दिसत नाही. म्हणून आता प्रिया पुन्हा काय करते की ज्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये अर्जुनने सॅम्पल ठेवलेले आहेत ना आता तिथे येते प्रिया. आता प्रिया मनात म्हणते पर्समध्ये तर काहीच नाही, आता कुठे शोधू असं म्हणून पुन्हा आता प्रिया त्यांच्या पुस्तकांचं जे केबिन आहे ना तर तिथं जाते. तिथं काही तिला सापडत नाही आणि सगळ्यात लास्टला आता तिथे ड्रॉवरजवळ पोचते आणि फायनली प्रियाला ते सगळे सॅम्पल सापडतात. त्याच्यावर ते लिहिलेलं असतं प्रतिमा, मैना आणि प्रिया आणि यांचे केस. म्हणजे प्रिया एवढी घाबरते आणि म्हणते की म्हणजे आमचे DNA सॅम्पल्स म्हणजे अर्जुन आणि सायली आमची DNA टेस्ट करणार आहेत. आता हे सगळं ना प्रियाच्या लक्षात येतं आणि बापरे प्रिया एवढी घाबरते. आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ही प्रिया अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करते आणि ते हॉस्पिटलपर्यंत जाऊन DNAसाठी ना सॅम्पल्स म्हणजे स्वतःचे वेगळे केस देते की ते बदलण्यासाठी. आणि हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर उद्या आपल्याला दाखवले की अर्जुन आता लॅबमध्ये जातो आणि म्हणतो की या DNAचे रिपोर्ट्स लवकरात लवकर आम्हाला मिळू देत. एक प्रतिमा आणि प्रिया आणि दुसरं प्रतिमा आणि मैना ॲक्युरेट रिपोर्ट आपल्याला वेळेत मिळतील असं तो माणूस सांगतो. आता ही काय करते प्रिया, हे बघा त्याच्यामध्ये जे प्रियाचं सॅम्पल आहे ना तर त्याच्याऐवजी हे प्रियाचं सॅम्पल त्याच्यामध्ये ठेवा असं ही प्रिया त्या मुलाला मॅनेज करते. तो मुलगा म्हणतो की ते शक्य नाही म्हणून. आता प्रिया म्हणते हे जर काम केलंस तर तुला असं म्हणून त्याच्या हातावरती एक सोन्याचा हार देते आणि म्हणते की तू काम केलंस तर तुला हा दागिना मिळेल. आता तो मुलगा अर्जुनने सांगितल्याप्रमाणे तो DNA सॅम्पल बदलायला तयार होतो आणि अर्थातच हा सगळा अर्जुन आणि सायलीचा प्लॅन असतो आणि एवढा मोठा ट्रॅप लावलेला असतो अर्जुन सायलीने ना प्रियाच्या विरोधात की बापरे खऱ्या तन्वीपर्यंत आता प्रियाच घेऊन जाणार हे अर्जुन आणि सायलीला. तर पुढचे काही भागात खूप इंटरेस्टिंग ठरणार आहेत. त्यामुळे प्लीज प्रेक्षकांनो ठरलं तर नक्की बघा आणि हो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अजूनही खूप प्रेक्षक असे आहेत की जे चॅनल तर पाहतात पण सबस्क्राईबच करत नाही. तर भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत